विचार्या निशे नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम आले वर्ण हाताहे नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची केव उठे जीव निराळा नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची पांडुरंगा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो सराचरी काय माझी वाणी मानेल संताशी वृंदो चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्ण गुणनाम प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो लागलो निज चरण अहो स्वामी यावरी न करावा वीर शरण शरण विचार्या निशे नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची शिवे कृतज्ञता भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आपल्या परमार्थिक जीवनामध्ये भक्तीच्या जोरावर भगवंताच्या कृपेद्वारा आपल्या जीवनामध्ये जी अलौकिक क्रांती झाली त्या क्रांतीचं वर्णन करणारा असा अभंग विठ्ठला अभंग येण्याचं कारण आजचे कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे। वैकुंठवासी हौसाबाई विठ्ठलाप्पा दारकोंडे यांच्या 10व्या निमित्त त्यांचे चिरंजीव मच्छिंद्र
विठ्ठलाप्पा धारकोंडे, त्यांचे नातू हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज दारकोंडे, दुसरे नातू गजानन सतीश दारकोंडे, गजानन विठ्ठलाप्पा दारकोंडे आणि त्यांना गजानन मच्छिंदर दारकोंडे असे 3 नातू आहेत, एक मुलगा आहे आणि 2 मुली आहेत. विठ्ठला बरोबर विठ्ठला बारगळे तीन नातू, 3 मुली, 3 मुली आणि 1 मुलगा, बरोबर ना? असा मोठा परिवार आहे. आणि योग असा आहे, कीर्तन कोणाचं बी करी जाऊ, कीर्तन कोणाचं करी जाऊ, जीवनभर दारू पेली, मांस खाल्लं, कोंबड्या खाल्ल्या आणि त्याच्या दाव्याला काय सांगावं. पैसा असला म्हणून कोणाचं कीर्तन करी जाऊ, कुठं बी कीर्तन करी जाऊ नये. शाळाचे पैसे द्यायला धाब्याच्या उद्घाटनाला कीर्तन करावं का? नाही का? कुठं करी जाऊ नये, कोणाचं करी जाऊ नये, कसं बी करी जाऊ. मग उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. आमचे हरिभक्तीपरायण नंद महाराजांनी फोन केला आणि इथं आल्यानंतर मला तो व्हिडिओ दाखवला त्यांचा शेवटचा. काय दाखवला की त्या देवाला आवाज देतात. कोणाला आवाज देतात? देवाला आवाज देतात. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. भजन करून बी देह तसा ठेवता येतो का नाही, असा देह ह्या आजीने ठेवला. मला विठ्ठला पुन्हा म्हणलं मी माझ्या कामाला चालले. कुठं चालले? मी माझ्या कामाला चालले. आणि मालकानं देह ठेवून बरोबर 12 वर्ष एकटं पूर्ण झालं. नंतर त्यांनी देह ठेवला. विठ्ठला शेवटला मुखाला नाम येण्याकरता जन्मभर नामस्मरण करावं. जन्मभर नामचिंतन करावं. म्हणून आजीनं देह ठेवला. देह तर प्रत्येकाला ठेवाच लागणार, तो नाशवानच आहे. अरे बाकीच्या सोडा, ब्रह्मदेवाला पण इथं राहता येत नाही. आलियावता आपण तर